नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 10वी गणित भाग 2 या विषयाचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2025-26 पदमाचा हा पेपर आहे। वेळ असणार आहे 2 तास, गुण असणार आहे 40 आणि पेजेस असणार आहेत 4। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला बघूया, पहिला प्रश्न दिलेला आहे बघा। प्रश्न पहिला ए, चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट ऑफ इट इन फ्रंट ऑफ द सब क्वेश्चन नंबर। पहिला दिलेला आहे बघा, द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल आर 16 and 36 स्क्वेअर युनिट रिस्पेक्टिव्हली, देन द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड इज ... तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा। ए दिलेला आहे 16:36, बी दिलेला आहे 4:9। इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं तुम्ही 6 करायचं आहे, 4:6 असं आहे ते ऑप्शन करेक्ट। सी आहे बघा 1:2, डी दिलेला आहे 2:3। तर तुम्हाला करेक्ट कोणता ऑप्शन आहे ते लिहायचं आहे उत्तरामध्ये। दुसरं बघा, इफ द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स फॉर्मिंग द राइट अँगल इज 169, देन लेंथ ऑफ इट्स हायपोटेन्यूस इज ... ए दिलेला आहे बघा ऑप्शन 15, बी 13, सी 5, डी दिलेला आहे 12। तिसरा बघा क्वेश्चन, अँगल पी क्यू आर इज इन्स्क्राइब्ड इन आर्क पी आर क्यू ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ। इफ angle PRQ is equals to 75 degree, then measure of arc PRQ is equals to. ऑप्शन ए दिलेला आहे 75 डिग्री, बी दिलेला आहे 150 डिग्री, सी दिलेला आहे 285 डिग्री, डी दिलेला आहे 210 डिग्री। तर कोणता करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्ही निवडून इथं उत्तरामध्ये लिहायचं आहे। चौथा बघा, इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईएफ, देन AB अपॉन डीई इज इक्वल्स टू ... अपॉन EF। इथं तुम्हाला रिकामी जागा भरायची आहे। ऑप्शन दिलेले आहेत बघा, ए AB, बी BC, सी AC, DEF। याच्यामधील योग्य पर्याय तुम्ही निवडून इथं उत्तरामध्ये लिहायचा आहे। तुम्हाला गुण असणार आहेत 4 आणि तुम्हाला हे 4चे प्रश्न सोडवायचे आहेत बघा। बी दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। पहिला दिलेला आहे ए, ट्रायंगल एपीक्यू सिमिलर ट्रायंगल एबीसी, इफ एपी इज इक्वल्स टू 6, एबी इज इक्वल्स टू 15, एक्यू इज इक्वल्स टू 4, देन एसी इज इक्वल्स टू ... असं दिलेलं आहे। तुम्हाला इथं 2 सिमिलर ट्रायंगल दाखवलेले आहेत आणि त्यांचे तुम्हाला करस्पॉन्डिंग साइडच्या साह्याने तुम्हाला AC ची किंमत काढायची आहे। दुसरा दिलेला आहे बघा, फाइंड द डायगोनल ऑफ द स्क्वेअर हुज साइड इज 10 सेंटीमीटर। डायगोनल फाइंड करायचं आहे स्क्वेअरचं, याचं फॉर्म्युला वापरून तुम्ही सोडवू शकता किंवा पायथागोरस थिअरमने पण तुम्ही सोडवू शकता। तिसरा बघा, टू सर्कल्स ऑफ रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। तुम्हाला याचा फॉर्म्युला माहितीच असेल। एक्सटर्नली टच करायला म्हणजे याचा फॉर्म्युला काय येणार की रेडाय ऑफ फर्स्ट म्हणजे जे बिगेस्ट आहे रेडियस 4.8 सेंटीमीटर, हे मायनस करायचं आहे 3.5। जे पण उत्तर येणार आहे ते असणार आहे डिस्टन्स बिटवीन सेंटर्स। चौथा बघा दिलेला आहे, इन ट्रायंगल एबीसी मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल्स टू 90 डिग्री, मेजर ऑफ अँगल एसीबी इज इक्वल्स टू 30 डिग्री, एसी इज इक्वल्स टू 10, देन फाइंड एबी। तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे आणि इथं किमती दिलेल्या आहेत त्यांनी दिलेल्या, आणि तुम्हाला फाइंड काय करायचं एबी फाइंड करायचं आहे। तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री माहितीच असेल, त्याचा फॉर्म्युला वापरून तुम्ही एबी ची किंमत काढायची आहे। 30 डिग्रीच्या समोरची बाजू कोणती आहे, एबी आहे। मग इथं फॉर्म्युला काय जनरेट होणार, काय असणार ते तुम्ही इथं वापरून उत्तर लिहायचं आहे। तर चला पुढे जाऊया। दुसरा दिलेला आहे बघा प्रश्न दुसरा, ए कम्प्लीट एनी 2 गिवन ऍक्टिव्हिटीज अँड रिराइट इट। गुण असणार आहे 4। तुम्हाला इथं 3 ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत, त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत। तर बघा पहिली दिलेली आहे, इन फिगर अँगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 90 डिग्री, क्यू टी परपेंडिक्युलर पी आर, पी टी आर कोलिनियर पॉइंट्स। इफ क्यू टी इज इक्वल्स टू 10, टी आर इज इक्वल्स टू 25, फाइंड पी टी इन राइट एंगल ट्रायंगल पी क्यू आर, क्यू टी परपेंडिक्युलर पी आर गिवन, देअरफॉर QT स्क्वेअर इज इक्वल्स टू PT इंटू, इथं तुम्हाला रिकामा बॉक्स दिलेला आहे आणि इथं रिझन काय असणार आहे ते पण लिहायचं आहे। मग याचं उत्तर काय येणार PT इंटू TR आणि रिझन काय येणार जिओमेट्रिक मीन थिअरम, आणि इथं तुम्हाला किमती घालून ते रिकामी जागा भरून उत्तर काढायचं आहे PTचं काय असणार आहे ते। तर दुसरा दिलेला आहे प्रश्न, इन ट्रायंगल एबीसी इफ BP परपेंडिक्युलर AC, APC कोलिनियर पॉइंट्स, CQ परपेंडिक्युलर AB, AQB collinear points, then prove that triangle APB similar triangle AQC। बघा इथे सोल्युशन चालू होतं बघा इथे, इन ट्रायंगल APB अँड ट्रायंगल AQC अँगल APB इज इक्वल्स टू, म्हणजेच अँगल AP आणि B हे किती डिग्रीज असणार आहे, 90 अंशाचा असणार आहे। हे इक्वेशन 1 असणार।
अँगल AQC इज इक्वल्स टू, इथं रिकामी जागा दिलेली आहे ते भरायची आहे. मग AQC हेच पण काय असणार आहे, 90 अंश असणार आहे. मग इक्वेशन 1 आणि 2 तुम्ही ते कम्प्लीट करायचं बघा. देअरफॉर अँगल APB कॉन्ग्रंट अँगल AQC फ्रॉम इक्वेशन 1 and 2 त्यांनी स्वतः दिलेलं आहे. इथे बघा अँगल PAB कॉन्ग्रंट अँगल QAC, इथे तुम्हाला रिझन विचारलेलं आहे. आणि इथे बघा देअरफॉर ट्रायंगल APB सिमिलर ट्रायंगल AQC बाय विच टेस्ट, तुम्हाला इथं टेस्ट लिहायची आहे कोणत्या ट्रायंगलला हे दोघे सिमिलर होतात. इथं त्यांनी कॉन्ग्रंटचं साईन दिलेलं आहे, इथं सिमिलरचं साईन येते, प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर बघा तिसरं दिलेलं आहे इन फिगर सेग PS इज अ टँजेंट सेगमेंट लाईन, PR इज अ सिकेंड. इफ PQ इज इक्वल्स टू 3.6, QR इज इक्वल्स टू 6.4, देन फाइंड PS. PS स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ इंटू PR. इथे तुम्हाला एक रिकाम बॉक्स दिलेला आहे, ते तुम्हाला भरायचं आहे. देअरफॉर PS स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ इंटू PQ प्लस, इथं तुम्हाला रिकाम जागा दिलेली आहे ते भरायची आहे. आणि तुम्हाला इथं दिलेल्या रिकाम्या जागा भरून उत्तर काढायचं आहे. तुम्हाला इथे 3 प्रश्न दिलेले आहे, कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहे. गुण असणार 4, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत. कंपल्सरी तुम्हाला 2 सोडवायलाच पाहिजे असणार आहे, तरच तुम्हाला 4 मार्क मिळणार. तर बघा पुढचा प्रश्न बी दिलेला आहे. ते बघण्याआधी जर का तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा प्रश्न बी दिलेला आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4, कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. गुण असणार आहेत 8. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, कन्स्ट्रक्ट अ टेंजंट टू अ सर्कल विथ सेंटर O अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर ॲट एनी पॉइंट M ऑन इट. तुम्हाला आता कन्स्ट्रक्शन करायचं आहे. सर्कल दिलेला आहे, सेंटर दिलेला आहे आणि रेडियस बघा, रेडियस तुम्हाला 3.5 सेंटीमीटर दिलेले आहे, त्याच्या साह्याने तुम्हाला टेंजंट आकायची आहे, म्हणजे काढायची आकृती. दुसरं बघा, स्टेट वेदर 17, 15, 18 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट और नॉट विथ रिझन्स. तुम्हाला इथं 3 संख्या दिलेल्या आहेत, 17, 15 आणि 8. ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. जर का असेल तर तुम्ही तिथं सांगा, जर नसेल तर त्याचं रिझन लिहा तिथं. तिसरं बघा, इथं तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे आणि प्रश्न विचारले बघा, इन ट्रायंगल ABC BDC कोलिनियर पॉइंट्स इफ BD इज इक्वल्स टू 7, BC इज इक्वल्स टू 20, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. याचं तुम्हाला रेशो फाइंड करायचा आहे आणि इथं आकृती दिलेली आहे, त्याच्या सहाय्याने तुम्ही उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 14 दिलेला आहे. इन फिगर मेजर ऑफ आर्क NS इज इक्वल्स टू 125 डिग्री, मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू 37 डिग्री, देन फाइंड अँगल NMS. इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याची किंमती दिलेली आहे, तुम्हाला उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न 5वा बघा, आकृती दिलेली आहे त्याच्यावरून बघा प्रश्न विचारलेला आहे. इन फिगर PA अँड PB आर टँजंट टू द सर्कल विथ सेंटर O सच दॅट अँगल APB इज इक्वल्स टू 40 डिग्री, देन फाइंड मेजर ऑफ अँगल AOB. तुम्हाला AOB हा अँगल फाइंड करायचा आहे. पुढचा प्रश्न तिसरा A दिलेला आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड रिराइट इट. एनी 1, कोणतेही तुम्हाला 1 सोडवायचे आहेत. 2 दिलेले आहेत प्रश्न, कोणतेही 1 तुम्हाला ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. गुण असणार आहे 3. बघा पहिला दिलेला आहे, इन द फिगर कॉर्ड MN अँड कॉर्ड RS इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट P इफ PR इज इक्वल्स टू 6, PS इज इक्वल्स टू 4, MN इज इक्वल्स टू 11, देन फाइंड PN. बघा लेट PN इज इक्वल्स टू X, MPN कोलिनियर पॉइंट्स, देअरफॉर MN इज इक्वल्स टू MP प्लस PN, PM इज इक्वल्स टू MN मायनस इथं काय येणार PN. हे तुम्हाला इथं लिहायचं आहे, रिकामी जागा भरायची आहे आणि तुम्हाला इथं उत्तर काढायचं आहे. पुढचा दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा, इन ट्रायंगल ABC sec AM is a median if BC is equals to 16 centimeter, AB square plus AC square is equals to 200, then find AM. AM is median of triangle ABC, therefore M is midpoint of side BC, therefore BM is equals to CM is equals to. इथे तुम्हाला एक रिकामी जागा दिलेली आहे ती पूर्ण करायची आणि इथे BC दिलेला आहे. इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, तुम्हाला कळतच असेल की कोणती आकृती आहे. अपोलिनियस थिअरम यूज करून इथे तुम्हाला या उत्तरा लिहायचे आहेत. इथे रिकामी जागा दिलेली आहे त्याचं आणि तुम्हाला M चं उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया चला. प्रश्न बी दिलेला आहे बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2, कोणतेही 2 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. गुण असणार आहेत 6, प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण असणार आहेत. पहिला दिलेला आहे बघा, प्रूव्ह दॅट इन अ राईट अँगल द ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स. तुम्हाला इथं पायथागोरस थिअरम जे आहे ते इथं तुम्हाला सिद्ध करायचं आहे पूर्ण आकृती सहित सगळं. दुसरा दिलेला आहे बघा, इन ट्रॅपेझियम ABCD AB parallel CD, point E and F lies on side AB and CD respectively. Sec EF and diagonal BD intersect at point G. Then prove that GB into DF is equals to GD into BE. तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे आणि ते ट्रॅपेझियम ABCD दिलेलं आहे आणि त्याचं मार्किंग तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही उत्तर काढायचं आहे. तिसरा बघा दिलेला आहे, आकृती दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे. इन द फिगर O is center of the circle. Angle QPR is equals to 70 degree. Measure of arc PYR is equals to 160 degree. Then find the value of each of the following
पहिलं दिलेलं आहे बघा मेजर ऑफ आर्क QXR, दुसरं दिलेलं आहे अँगल QOR, तिसरं दिलेलं आहे अँगल PQR. हे तुम्हाला तिन्ही पण फाइंड करायचे आहे या प्रश्नामध्ये. चौथा दिलेला आहे बघा ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.2 सेंटीमीटर, मार्क अ पॉइंट B at a distance of 7 cm from the center, draw tangent to the circle from point B. हे तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन असणार आहे 3 गुणांसाठी, तर तुम्हाला ते व्यवस्थित करायचं आहे. पुढचा प्रश्न चौथा बघा सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू, कोणतेही 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. गुण असणार आहेत 8. पहिला दिलेला बघा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PBQ. इन ट्रायंगल ABC BC is equals to 6 cm, angle B is equals to 45 degree, angle A is equals to 100 degree, BC upon BQ is equals to 7/4. then construct a triangle ABC and triangle PBQ. तुम्हाला आणि एकदा कन्स्ट्रक्शनचा प्रश्न विचारलेला आहे, तर ते तुम्ही सोडवायचं आहे. दुसरा बघा अ सर्कल विथ सेंटर M and radius 6 cm and another circle with center N and radius 9 cm touch a line at point P and Q respectively. M and N are on opposite side of the line PQ. If MN is equals to 30 cm, find the length of PQ. तुम्हाला PQ ची लेंथ फाइंड करायची आहे. तिसरा बघा प्रश्न इन ट्रायंगल ABC अँगल ACB is equals to 90 degree, CD perpendicular AB, sec CE is angle bisector, angle ACB intersect side AB at point E, then prove that AD upon BD is equals to AE square upon BE square. हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर तुम्हाला 3 प्रश्न दिलेले, कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहे. गुण असणार आहे 4 प्रत्येक प्रश्नासाठी. प्रश्न 5वा बघा सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी वन, कोणतेही तुम्हाला 1 सोडवायचं आहे. तुम्हाला 2 प्रश्न दिलेले, कोणतेही अटेम्प्ट करायचं आहे. गुण असणार आहे 3. पहिला बघा ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O and radius 3 cm, टेक पॉइंट P, Q and R on the circle such that these points divide the circle into 3 equal arcs. Draw tangents to the circle from point P, Q and R. What type of triangle is formed when the tangent intersect each other? दुसरा दिलेला बघा chord AD and chord BC intersect at point E. If AB greater than CD, then prove that BE upon ED greater than 1, AE upon EC greater than 1. हे तुम्हाला इथं सिद्ध करायचं आणि इथं तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याच्या सहाय्याने तुम्हाला उत्तर काढायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.